आज जागतिक महिला दिन आहे आणि या जागतिक महिला दिनानिमित्त आपण बारामतीचं जो बस स्टँड आहे या बारामतीच्या बस स्टँडवर आलेलो आहोत। प्रवासात महिला सुरक्षित आहेत का आणि त्याच्यानंतर एक महिला म्हणून त्यांना काय वाटतं, आजचा हा जागतिक महिला दिन आहे, हा जागतिक महिला दिन कशा पद्धतीने साजरा केला जातोय। हे आज जागतिक महिला दिन आहे। जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। आज महिला दिनानिमित्त तुम्हाला काय वाटतंय, काय तुमच्या भावना आहेत? आज संपूर्ण जगात महिला दिन साजरा केला जात आहे। आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना आणि सर्व मुलींना हार्दिक शुभेच्छा। आज इंटरनॅशनल वुमन्स डे आहे, तर आज मी अभिमानाने सांगू शकते की मी एक एअर इंडिया फ्लाईट्समध्ये जॉबला आहे ॲज अ प्रोसेस असोसिएट। त्या शिक्षण क्षेत्रात पुढं आहेत, व्यवसाय क्षेत्रात पुढं आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात ते आता पुरुषांना मागे टाकत आहेत। मी ॲज अ मेडिकल ऑफिसर डॉक्टर म्हणून PSC सांगलीला काम करते, जवळच इथून आणि प्रॉपर विदर्भातली आहे। तर माझा हा संदेश आहे की असं का समाजाला अशी का गरज पडली की जागतिक महिला दिन साजरं करावं वाटणं, तर आजच्या एकाच दिवशी का म्हणून आपण जागतिक महिला दिन साजरा करायला पाहिजे। ही सुरक्षितता किंवा हेच प्रोटेक्शन किंवा हाच रिस्पेक्ट जर समाजामध्ये प्रत्येक दिवशी जर दिला समाजाने, तर एका दिवसाचं सेलिब्रेशनची गरज भासणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे। पण आम्ही आता वयामानाने ही झालो आहे, पण आमच्या मुली नाती ह्यांच्यासाठी संरक्षण पाहिजे। जे अन्याय अत्याचार होत आहेत ह्याच्यावर न्याय मेन म्हणजे न्याय मिळत नाही लवकर मुलींनी जरी तक्रार काही कुणी छेडाछेड केली, जाऊन तक्रार केली, तर त्याच्याबद्दल न्याय मिळत नाही लवकर। आजी एवढे दिवस झाले एसटीने प्रवास करताय, कसा वाटतो? एसटीचा प्रवास आवडतो का? चांगला वाटतोय। तो नातू या तो घालवाय आलाय, मला कळत नाही म्हणून तो घालवाय आलाय मला। इथले कर्मचारी तुम्हाला सहकार्य करतात का? एखाद्या वेळेस एसटी पाटी कुठली आहे, कुठं बस जायचे, काय करायचे, त्यावेळेस कसं तुम्हाला इथला बस स्टँडचा कशा पद्धतीचा अनुभव येतो? चांगला अनुभव आलाय, चांगला अनुभव आलाय। आज जागतिक महिला दिन आहे, आज महिलांचा दिवस साजरा केला जातोय। माहिती आहे का तुम्हाला याविषयी काय? नव्हतं ना माहिती, नाही माहिती? नाही माहिती। आता एसटीने तुम्ही प्रवास करता, एसटी मध्ये तुम्हाला सुरक्षितता वाटते का? वाटतंय वाटते? वाटतंय। इथले कर्मचारी वगैरे सहकार्य करतात का? करतात हा। एसटीने प्रवास करते, कसा वाटतं एसटीचा प्रवास? उत्तम वाटतो। आपल्यासोबत काही महिला होत्या, महिलांनी त्यांच्या भूमिका अतिशय परखडपणे या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि हा एसटीचा प्रवास हा दररोज आणि दैनंदिन प्रवास होतो आणि ह्या एसटीच्या प्रवासाबद्दल त्यांनी या ठिकाणी समाधान व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामॅन महेशसह संतोष .com महाराष्ट्र, बारामती।